नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका संकलेश आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे आंब्याचा बाग. पण त्या आंब्याच्या बागामध्ये मला जाण्यास परमिशन नाही. कशामुळे नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी तुम्हाला दाखवतो आंब्याचा बाग. तर मित्रांनो, मी चालू आहे आता आंब्याच्या बागापाशी. मला काही सेकंद लागेल जायला, कारण की मी आंब्याच्या थोडा लांब होतो. हा आहे आंब्याचा बाग. तर हा बघा अशा प्रकारे दिसतो. या बघा, अजून हा बाग झाला नाही पूर्ण तयार, लेकिन याला पूर्ण तयार व्हायला खूप वर्ष लागतील. कदाचित 2-3 तरी वर्ष लागतील मित्रांनो. तर मी अजून थोडं पुढे जातो. तर मित्रांनो, मला जायला खूपच वेळ लागतोय. मी आंब्याचा बाग बघू शकता कशा प्रकारचा आहे. हा बघा कसा आहे, एकदम भयानक बाग आहे. हे आंब्याचे झाड किती असतील मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आता सध्या मी आलो आहे यांच्या शेतात. या इथे कोठा पण आहे जनावरांना बांधाय. आणि आता सध्या आभाळ आलाय बघा मित्रांनो. पाऊस येण्याची खूप शक्यता आहे. आणि आता सध्या आम्हाला पण गरज आहे पावसाची, कारण की अजून पण आमची लावणी झाली नाही. तर मित्रांनो, हा आहे कोटा आणि ह्या आहेत नळ्या, पाईपलाईनीच्या नळ्या आहेत मित्रांनो. आणि हे बघू शकता जनावरांना पिण्यास पाणी. हे बघा सिमेंटाची टाकी आहे. हा उसास. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा बाग. तर थोडं जातो पुढं, काहीतरी करतो थोडं वरी जाण्यास. तर मित्रांनो, मी आलो आहे थोड्या आंब्याच्या बागाजवळ. तर मित्रांनो, हा बघा केवढा आहे आंब्याचा बाग. ते बघा. आणि इथलं चौकडचं वातावरण बघा कसं आहे, लावणीचं वातावरण आहे. पहिल्या वेळेस पाऊस पडला तर सर्व लोकांनी कायनी लावणी केली, कायनी नाही लावणी केली. ज्यांनी ज्यांनी लावणी केली त्यांच्या शेताला पाऊसच पडा ना. आता लय दिवस झाला बघा मित्रांनो. त्याच्यामुळं आभाळ आलं आहे. जर आला तर सगळ्यात चांगलं होईल. ज्यांची लावणी राहिली त्यांचं बी चांगलं होईल आणि ज्यांची झाली त्यांचं पण चांगलं होईल, कारण की सध्या सर्वांना पावसाची गरज आहे. हे बघा. आणि हे जे झाकलं आहे ते जनावराचा चारा आहे. आणि हा झाकला आहे. तर मित्रांनो, हा जो पाईप आहे तो कशाचा आहे मी यांना विचारणार आहे. हो मामा, ही नळी कायची हो? ही त्याची बोरची नळी. वरचा तर मित्रांनो, डेंगळा पाईप. हा जो आहे हा बोरचा डेंगळा पाईप आहे असं त्याला म्हणते. तर मला काय माहित नाही. हे बघा, वरचं पाणी कमी झालं म्हणून काढून ठेवला म्हणा. बोरचं पाणी कमी झालं म्हणून काढून ठेवलंय. हा, बर. तर ही आहे आमची शेतकऱ्याची साधी राहणी. हे बघा, हे इथलं वातावरण. आमच्या गावाकडचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे. साधी राहणी, उच्च विचार, हीच खरी आमची शेतकऱ्याची ओळख. हे बघा, आंब्याचा बाग काय तुम्हाला जवळून दिसाना गाड्या मित्रांनो. हे बघा, आता इतक्याच्या जवळ काय करू शकत नाही. तर मित्रांनो, मला या बागात जाण्यास का परमिशन नाही, तर हे बघा, ही इथं जाळी लावली आहे. इथं ह्या जाळीमुळं कोणालाच परमिशन नाही. ना इथं कोणचा प्राणी येऊ शकतो, ना माणूस येऊ शकतो. मालकाच्याच परवानगीनुसार सगळे इथे येऊ शकतात. जर मालकाने गेट जर नाही उघडा तर मला आत येण्यास परवानगी नाही, कारण की ही जी जाळी आहे ती खूप उंच आहे. माझ्या हाईटपेक्षा जास्त उंच आहे. त्याच्यामुळं मला काय तिथं जाता येत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा जो बाग आहे त्याचा मेन गेट.
तर मी आता काही सेकंदातच पोहोचेल. याचं जे शेत आहे ते रोडच्या शेजारी आहे. सध्या तुम्हाला मी रोड दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे रोड. इथून गाड्या वागा त्याचं. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा जो बाग आहे त्याचा मेन गेट. तर मित्रांनो, हा आहे आंब्याचा बागाचा मेन गेट. हे पहा. आणि याला कुलूप पण लावलं आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, याला कुलूप लावलं आहे. अशा प्रकारे हा छानसा गेट आहे. हे बघा, अतिशय सुंदर हा गेट आहे. हे बघा. आणि ह्या ज्या जाळीचा एक फायदा आहे मित्रांनो, याच्यामुळे डुक्कर, हरणं वगैरे इथं येत नाहीत. कारण की ह्या जाळीच्या उचून कोणीच उडी खाऊ शकत नाही, एक माणूसही जाऊ शकत नाही. आणि ह्या ज्या गेट पाशी आहे ते खूप छानसे असे झाडे लावले आहेत. हे पहा. आणि आता वारं सुटलेलं आहे. पावसाचं वातावरण पूर्णपणे झालं आहे. हे पहा. मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर थोडंफार वातावरण दिसत होतं, पण आताचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. हे बघा, अतिशय खूप सुंदर वातावरण झालं आहे. हे पहा. हे बघा. हा बघा, जनावरांचा चारा झाकला आहे. पावसामुळे जर चारा ओला झाला तर बैल, गाय, म्हैस काही ह्याला खाऊ शकत नाहीत. भिजल्यावर हा खराब होतो. म्हणून या शेतकरी बांधवांनी ह्याला झाकला आहे. हे पहा. हे पहा, इथे सोलार आहे आणि इथे सगळे मराठी बोलतात. हे पहा. ही बघा आमच्या गावची नदी कशी सुकली आहे. हिला सध्या पाण्याची गरज आहे. खूप दिवस झालं मित्रांनो. तर तिथं आज आहे 15, तर 7 जूनला पहिला पाऊस येत असतो. 15 जून झाला आहे तरीही पावसाचा थेंब नाही. मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच संपला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.